ऑपरेशन सिंदूरच्या नंतर सध्या कांदिवलीमध्ये भाजपतर्फे तिरंगा यात्रा करण्यात आली। तुम्ही बघू शकता भाजपचे माजी खासदार गोपाल शेट्टी, आमदार संजय उपाध्याय आणि भाजपचे जे जिल्हा अध्यक्ष नवनिर्वाचित बाला तावडे ते उपस्थित आहेत। काय सांगेल ऑपरेशन सिंदूर नंतर आता तुम्ही तिरंगा यात्रा काढली? पहलगाम की घटना के बाद जिस तरीके से भारत की सेना ने 3 दिन में पाकिस्तान को घुटने के बल बैठने पर मजबूर किया, उस सेना के जवानों के सम्मान में आज हम सब तिरंगा लेकर रास्ते पर उतरे हैं। जो सवाल राहुल गांधी सरकार से पूछ रहे हैं वो सवाल पाकिस्तान वाले अब पूछ रहे हैं। राहुल गांधी के सवालों का पाकिस्तान वाले भी मुद्दा बना रहे हैं। अब देश के सामने परिस्थितियां स्पष्ट है, कौन देश के साथ है और कौन पाकिस्तान के साथ है। और इसके लिए कांग्रेस का ये गंदा खेल देश की जनता समझ चुकी है। कांग्रेस के गिनती के दिन बचे हैं, ऐसा हम सबको विश्वास है। माजी खासदार गोपाल शेट्टी सध्या आमच्यासोबत आहे। सर, तिरंगा यात्रा काढण्यात आहे, काय सांगा? ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल देशाच्या सैन्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यासाठी उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षातर्फे हा तिरंगा यात्रा निघतोय। येणाऱ्या काळामध्ये देशावरती जे तिरछी नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतील त्यांना अशा प्रकारे चोख उत्तर येणाऱ्या दिवसात सुद्धा दिल्या जाईल, हे सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। पण ऑपरेशन सिंधू नंतर जे प्रश्न राहुल गांधी उपस्थित केले आहेत, अनेक प्रश्न ऑपरेशन सिंधूच्या नंतर राहुल गांधीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, तेच प्रश्न पाकिस्तानवाले पण उपस्थित केले। एवढा मोठा ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर मला असं वाटतं की राहुल गांधी आणि पाकिस्तानचं नावच कोणी घ्यायला नाही पाहिजे।